ते फक्त तूच करू शकतोस, शिवा नाही करू शकत. बरोबर. ॲज अ होतकरू नेता आणि विश्वासातला माणूस म्हणून हे काम मीच करू शकतो. तुमचं काम सरला नाते सरला नता सर आखोप आहे. फक्त काय काम आहे ते सांगा. शक्तीची मैत्रीण श्रद्धा, तिच्यावर पाळत ठेवायचे तुला. का? चेटकोबाला बळी द्यायचंय तिचा. कधी? कधी ते ठरलं नाहीये, पण तुला तिच्यावर 2 दिवस पाळत ठेवायची आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती काय करते, कोणाला भेटते, सगळी माहिती गोळा करायची. येस वहिनी बस. परवा ती तिच्या मामाकडे वगैरे जाणार आहे आणि हीच संधी साधून तू तिला गायब करायचेस. कळलं? त्यानंतर तिला इकडे घेऊन यायचं. इकडे आल्यानंतर तिचं काय करायचंय ते बघू, ठरवू आपण. हो काय हो, जमणार आहे की नाही ते सांग. करू हे बघ, या वेळेस कामात मला काहीही गडबड नकोय. हा, जर गडबड केलीस ना तर चेटकोबाची शपथ तुला नळशी करून टाकेन मी. वहिनी बस, तुमचं काम होणार म्हणजे नक्की होणार. व्हायलाच पाहिजे. आपल्या नवीन फॅक्टरीची सुरुवात करायची आहे तिच्या बळीनं. तिचा का एकदा बळी दिला की आपल्या सगळ्यांची भरभराट होईल. कल्ला? कळला. तुला सोडणार नाही. अरे! तुझी चटणी बनवून खाणार. हे थांब. श्रद्धा, अशक्य आहेस तू. अगो किती जोरात मारलं तू त्या भद्रावती मॅडमला. बिचारा किती कळवळत होत्या. मला खरं सांग, तू मुद्दाम केलंस नाही? खरं सांगू? खरंच खरं सांगू? अगं मग काय, मागच्या वेळेला केवढा जोरात गळा पकडला होता त्यांनी तुझा. चांगला वचपाच काढला. आयता चान्सच मिळाला मला. अगं वचपा वगैरे काढायची काय गरज होती? आणि मी तो प्रसंग विसरले सुद्धा. हो, तू आणि विसरणार शक्य आहे का? अगं हो, खरं सांगते. अच्छा, म्हणजे त्यांनी आप्पांच्या उपचारासाठी पैसे दिले, तुला नोकरी दिली, म्हणून कळवळा आलाय का त्यांचा? ए, असं वगैरे काही नाही. ए, पण तू पण जर पायाळू असतीस तर किती बरं झालं असतं ना. म्हणजे आपण दोघींनी मिळून त्या भद्रावती मॅडमच्या पाठीवर थैथयाट केला असता. का तू चल. खरंच केला असता.